काय नाव सांगे ना. सत्यनारायणाच्या पूजेला बेल घालते वाकुली कृष्णरावांचं नाव घेते सर्वांचा माझा. अजून एक नाही दोन पण आता नाही दुसरं काहीतरी घेत नसतं. जेवण तुम्ही तो खायचा कागद देता का. श्री गणेशाय नमो नमः देवांगणाय पुनरागमन करिष्ये. श्री देवांगणाय नमो. तांदूळ सगळे होतील टाका त्याच्यात. सकाळी तू 1 तास पहिले गरज आंघोळ करून बसायचं. हळद कुंकू देवाला व्हायचं, उदबत्ती दाखवायची, दूध सकाळचा नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा. 5 फुटाची मूर्ती आहे ना आतमध्ये ठेवली, आपण ती काढून बाजूला ठेवायची. त्यानंतर हे अक्षता सामानात सोडून सामान हलवायचं म्हणून सगळं आणि तो नारळ तुम्ही घरी फोडायचा. तो खाली ठेवलाय ना किलो तिथं काढले तो घरी फोडायचा. बाकी सगळं भटजींच्या घरी ताटातला तो ओळखी देतो तुम्ही. इथलं फक्त तुमच्याकडे ना वरचे चौरंगावचं सगळं भटजी. सोन्याची माळ सोडून बरं झालं सकाळपर्यंत कसं झालं. हो सकाळ तिथं म्हटलं परत प्रॉब्लेम दोघांनी देवाला पाया पडत होत ना आधी देवाच्या पाला. देवापेक्षा भटजी मोठा आहे. श्री गणेशाय नमो नमः. मृगस्वायुष्यमस्तु त्वा सौभाग्यचास्तु धनधान्य लक्ष्मी पान्तु दिये. नमो नमः गुरुदेव गुरुदेव. नमस्कार करा तुम्ही देवाला. देवाला सांगा चांगली बुद्धी द्या. माहितीये का हा गाव आहे का म्हणून बोललो. हे डोकं टेकून चांगलं नमस्कार करते. पाटील कोण आम्ही काय आहे ना आपलं घर माहिती तुम्हाला. अरे तिथं काय सकाळी येऊन कारण मी तुम्हाला मी कबूल केलं काम असेल तर मी उत्तर तुम्ही म्हणता मी उत्तर करून टाकू. कशा ठेवायची म्हणजे उचलून गेलं का वाईट. उत्तर पूजे देव राहत नाही. एकदा उत्तर पूजा केली ना देव बी राहत नाही. नुसतं तांब्या नाही. मी जे आता अक्षर सोडणार आहे ना त्या अक्षता मी देऊन ठेवल्या. आता उत्तर पूजा केली की ते काय ठेवून फायदा काय मग सगळं उचला. उत्तर पूजा केली की ते देवात देव पण राहत नाही ना. विसर्जन झालं. 2 मिनिटं आतमध्ये चेंज करू बर. इकडे 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 जातो ना.
या साईडला पण रूम आहे. अलीकडचे नाही ना. तिकडे कोण आहे ना? पुढे हो. श्री वेशाय नमः योश्यमस्तु माझ्या पाया पडून